भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एक क्षण थांबा. आता तुमच्या मनात जे विचार धाव घेत आहेत ते सहज नाहीत. काहीतरी बदल घडण्याआधीच मन अस्वस्थ होतं आणि तो क्षण बहुतेक जण ओळखत नाहीत. जर तुम्हाला अचानक शांततेची ओढ लागली असेल, जुनी उत्तरं अपुरी वाटू लागली असतील आणि अंतर्मन काहीतरी वेगळंच सांगत असेल, तर हा योगायोग नाही. हा तो टप्पा आहे जिथे नियती थेट बोलत नाही, पण संकेत देऊ लागते. ते संकेत समजून घेतले नाही तर गोंधळ वाढतो. ओळखले तर आयुष्याची दिशा बदलते. पुढे जे काही आहे ते भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आत चाललेल्या प्रक्रियेचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष द्या, कारण कदाचित यातील एखादा शब्द तुमच्यासाठीच थांबलेला असेल. मिथुन राशी मनाचा गोंधळ संपण्याआधी नियतीचा एक गुप्त इशारा. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात सध्या प्रश्नांचा कल्लोळ आहे. एकाच वेळी अनेक विचार, अनेक दिशा आणि अनेक शक्यता डोक्यात फिरत आहेत. निर्णय घ्यायचा आहे, पण मन स्थिर होत नाही. अशा वेळी नियती थेट उत्तर देत नाही, तर ती सूक्ष्म इशाऱ्यांना माध्यमातून बोलू लागते. अलीकडे तुम्हाला काही गोष्टी वारंवार जाणवत आहेत. एखाद्या व्यक्तीचे अचानक आठवणीत येणे, जुनी गोष्ट पुन्हा समोर येणे किंवा मनात नको असतानाही एखादा विचार खोलवर रुतून बसणे. हे सगळं योगायोग नाही. नियती तुम्हाला सांगते आहे की गोंधळ हा बाहेर नाही, तर आत आहे. बाहेर उत्तर शोधण्यापेक्षा स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे. मिथुन राशीची खरी अडचण ही निर्णय घेण्याची नसून प्रत्येक पर्याय समजून घेण्याची असते. पण सध्या जो मार्ग तुम्हाला सतत अस्वस्थ करतो आहे, तोच मार्ग तुमच्यासाठी योग्य नाही, असा स्पष्ट संकेत मिळतो आहे. जिथे मन शांत होत नाही, तिथे भविष्यही स्थिर राहत नाही. नियतीचा गुप्त इशारा असा आहे की तुम्ही जे काही पकडून ठेवले आहे, एखादी सवय, नातं किंवा जुनं विचारचक्र, ते सोडल्याशिवाय पुढची दारं उघडणार नाहीत. तुम्ही ज्या गोष्टीवर सारखा विचार करता, ती गोष्ट तुमची परीक्षा घेते आहे. ही परीक्षा पास झाली तर मनाचा गोंधळ आपोआप संपेल. आत्ताच्या काळात बोलण्यापेक्षा ऐकणं, प्रतिक्रिया देण्यापेक्षा निरीक्षण करणं आणि धावपळ करण्यापेक्षा थोडा विराम घेणं, हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. नियतीने आधीच इशारा दिला आहे. आता तो ओळखण्याची आणि स्वीकारण्याची जबाबदारी तुमची आहे. मन शांत झालं की योग्य दिशा स्वतःहून स्पष्ट दिसू लागेल. मिथुन राशीच्या जीवनात सध्या एक अतिशय सूक्ष्म पण निर्णायक टप्पा सुरू आहे. वरवर पाहता सर्व काही नेहमीसारखं चालू आहे असं वाटत असलं तरी आतून काहीतरी बदल घडवण्याची तयारी सुरू झाली आहे. हा बदल अचानक होणारा नाही, तर हळूहळू मनाला तयार करत पुढे नेणार आहे. त्यामुळेच मन अस्वस्थ आहे. विचार थांबत नाहीत आणि जुन्या नव्या गोष्टी एकत्र मिसळून गोंधळ निर्माण होतो आहे. या काळात तुम्हाला काही संकेत स्वप्नांतून, मनात उठणाऱ्या भावना किंवा एखाद्या अनपेक्षित घटनेतून मिळू शकतात. एखादी गोष्ट जी आधी फारशी महत्त्वाची वाटत नव्हती, तीच आता सतत लक्ष वेधून घेते आहे. याचा अर्थ असा की नियती तुमचं लक्ष मुद्दाम एका ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करते आहे. जिथे लक्ष जात आहे, तिथेच बदलाची बीज दडलेली आहेत. मिथुन राशीची बुद्धी तीक्ष्ण असते, पण सध्या हीच बुद्धी तुम्हाला जास्त विचारांच्या जाळ्यात अडकवत आहे. प्रत्येक गोष्ट तर्काच्या तराजूत तोलण्याऐवजी काही निर्णय मनाच्या शांत आवाजावर सोडणं गरजेचं आहे. कारण हा काळ फक्त विचार करण्याचा नाही, तर आतून परिपक्व होण्याचा आहे. जे उत्तर तुम्ही बाहेर शोधत आहात, ते आधीच तुमच्या आत तयार होत आहे. या टप्प्यावर जुनी ओळख, जुनी जबाबदारी किंवा अपूर्ण राहिलेलं काम पुन्हा समोर येऊ शकतं. ते त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला मोकळं करण्यासाठी आहे. जे अपूर्ण आहे ते पूर्ण केल्याशिवाय पुढची वाट सोपी होत नाही. म्हणूनच काही गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येत आहेत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. लवकरच असा क्षण येईल की मनातला गोंधळ हळूहळू निवळू लागेल. त्यावेळी तुम्हाला जाणवेल की काही निर्णय आपोआप घेतले गेले आहेत, काही लोक आपोआप दूर गेले आहेत आणि काही नवीन शक्यता शांतपणे आयुष्यात प्रवेश करत आहेत. हा बदल गोंगाटात नाही, तर शांततेत होणार आहे. नियतीचा खरा संदेश असा आहे की धावण्याची गरज नाही, घाई करण्याचीही गरज नाही. योग्य वेळ आल्यावर तुमचं मन स्वतःच योग्य दिशेकडे वळेल. त्या क्षणापर्यंत संयम ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि जे घडत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण हा काळ संपल्यानंतर तुम्ही आधीपेक्षा अधिक स्पष्ट, अधिक स्थिर आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे चालायला तयार असाल. मिथुन राशीच्या प्रवासात सध्या एक अंतर्मुख करणारा कालखंड सुरू आहे, जिथे बाह्य यशापेक्षा अंतर्गत समतोल अधिक महत्त्वाचा ठरतो आहे.
या टप्प्यावर तुम्हाला स्वतःच्या विचारसरणीचा आरसा दिसू लागतो आहे. जेव्हा मन वारंवार एका मुद्द्यावर अडकून पडतं, तेव्हा त्यामागे दडलेला संदेश समजून घेणं गरजेचं ठरतं. हा काळ तुम्हाला स्वतःच्या मर्यादा ओळखायला आणि हळूहळू ओलांडायला शिकवतो आहे. या दिवसात काही निर्णय पुढे ढकलले गेले असतील तर त्यामागेही एक कारण आहे. नियतीने अजून पूर्ण चित्र समोर आणलेलं नाही. म्हणूनच अर्धवट माहितीवर पाऊल टाकण्यापासून तुम्हाला थांबवलं जात आहे. कधी एखादी संधी अगदी जवळ येऊ नाही हातातून निसटते, तर कधी अपेक्षा नसतानाही नवी दिशा दिसू लागते. हे विरोधाभास तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी नसून योग्य वेळी योग्य निवड करण्यासाठी तयार करत आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींना संवादाची देणगी लाभलेली असते, पण सध्या मौन अधिक प्रभावी ठरत आहे. कमी बोलून जास्त समजून घेण्याचा हा काळ आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यातून मिळणारे संकेत अधिक महत्त्वाचे ठरतील. कोणी तुमच्या आयुष्यातून हळूच बाजूला सरकत असेल तर ते रिकामेपण निर्माण करण्यासाठी नाही, तर नवीन ऊर्जेसाठी जागा मोकळी करण्यासाठी आहे. या काळात वेळेचं महत्त्व प्रकर्षाने जाणवेल. काही गोष्टी घडायला उशीर होतो आहे असं वाटेल, पण तो उशीर तुमचं नुकसान करत नाही, उलट तुमचं संरक्षण करतो आहे. जेव्हा योगेश येईल तेव्हा अडथळे आपोआप दूर होतील आणि अडलेली कामं सहज पुढे सरकतील. संयम हा तुमचा सर्वात मोठा आधार ठरेल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनाची दिशा बदलते आहे. जिथे आधी अस्थिरता होती तिथे आता अस्पष्टता दिसू लागते. आत्मविश्वास वाढतो आहे, पण तो गर्वातून नाही तर अनुभवातून येतो आहे. भविष्यातील मार्ग अजून पूर्णपणे उघडलेला नसला तरी पुढचं पाऊल कुठे टाकायचं याची जाणीव आतूनच होऊ लागेल. हा काळ संपताना तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सजग, अधिक समजूतदार आणि अधिक स्थिर झालेला स्वतःला पाहाल. जेव्हा मन शांत होतं तेव्हा नियतीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो आणि तो आवाज तुम्हाला अशाच मार्गावर घेऊन जातो जिथे तुमची खरी क्षमता उजळून निघणार आहे. मिथुन राशीच्या आयुष्यात आता असा टप्पा आकार घेत आहे जिथे बाह्य घडामोडीपेक्षा अंतर्गत निर्णय अधिक प्रभाव टाकू लागतात. तुमचं मन सध्या जे प्रश्न उभे करत आहे ते क्षणिक नाहीत, ते भविष्यातील दिशेची नांदी आहेत. त्यामुळे साध्या गोष्टी जास्त खोलवर जाणवतात आणि छोट्या घटनाही मोठा अर्थ घेऊन समोर येतात. या काळात तुम्हाला स्वतःच्या मूल्यांची नव्याने ओळख होईल. पूर्वी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता तितक्या आवश्यक वाटणार नाही. त्याचवेळी काही साध्या दुर्लक्षित गोष्टी मनाला अधिक जवळच्या वाटू लागतील. हा बदल तुमच्या प्राधान्यक्रमात होत आहे आणि तोच पुढील निर्णयांची पायाभरणी करतो आहे. मिथुन राशीची प्रवृत्ती सतत पुढे पाहण्याची असते, पण सध्या मागे वळून पाहणंही तितकंच गरजेचं ठरत आहे. भूतकाळातील एखादा अनुभव, चूक किंवा अपूर्ण संवाद पुन्हा आठवतो आहे, कारण त्यातून शिकायचं अजून काही शिल्लक आहे. त्या अनुभवाकडे दोष शोधण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी पाहिलं तर मनावरचं ओझं हलकं होईल. या टप्प्यावर तुम्हाला जाणवेल की सर्वांना समजावून सांगण्याची गरज उरलेली नाही. काही सत्य शब्द सांगण्यापेक्षा स्वतःच्या शांततेत स्वीकारणं अधिक योग्य ठरत आहे. त्यामुळे तुमचं वर्तन थोडं बदललेलं लोकांना जाणवेल. ही दुरावलेली भावना नसून अंतर्गत स्थैर्याकडे टाकलेलं पाऊल आहे. हळूहळू आयुष्यात एक नवीन लय तयार होऊ लागेल. विचारांची गती कमी होईल, पण त्यांची खोली वाढेल. जेव्हा तुम्ही कमी पण ठाम करू लागता तेव्हा निर्णय अधिक अचूक होतात. हा काळ तुम्हाला हेच शिकवतो आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्वरित मिळणं गरजेचं नसतं. काही उत्तरं योग्य वेळेची वाट पाहतात. आगामी काळात तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलली नसली तरी तुम्ही त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे आणि ही दृष्टीच तुमची खरी शक्ती ठरेल. मनाचा गोंधळ पूर्णपणे संपण्याआधीच तुम्ही आतून अधिक सुसंगत होत चालले आहात. नियतीचा संकेत हाच आहे की बाहेरचा मार्ग शोधण्याआधी आतला आवाज समजून घ्या, कारण तोच तुम्हाला पुढील वळणावर सुरक्षितपणे घेऊन जाणार आहे. मिथुन राशीच्या वाटचालीत आता एक असा सूक्ष्म बदल घडतो आहे जो बाहेरून लगेच दिसत नाही, पण आतून खोल परिणाम घडवतो आहे. मन पूर्वीप्रमाणे अस्थिर असलं तरी त्यामागे एक नवीन सजगता निर्माण होते आहे. तुम्ही जे विचार करत आहात ते केवळ परिस्थितीवर आधारित नसून तुमच्या आत्मीय गरजांकडेही निर्देश करत आहेत. त्यामुळेच काही निर्णय मन मान्य करत नाही, तर काही कल्पना नको असतानाही मनाला आकर्षित करतात. या काळात तुम्हाला जाणवेल की तुमची ऊर्जा पूर्वीसारखी सर्वत्र विखुरलेली राहत नाही. अनावश्यक चर्चांपासून, निरर्थक वादांपासून किंवा भावनिक ओढाताणीपासून तुम्ही नकळत दूर राहू लागला. ही अलिप्तता उदासीनतेतून आलेली नसून स्वतःला जपण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मनाला नेमकं काय हवं आहे हे ओळखण्यासाठी ही शांतता आवश्यक ठरते आहे. मिथुन राशीच्या जीवनात आता कर्माचा जुना हिशोब समोर येण्याची चिन्ह दिसतात.
काही प्रसंग अचानक घडतात आणि त्यातून तुम्हाला स्वतःबद्दल नवीन जाणीव होते. एखाद्या व्यक्तीचा शब्द, एखादी कृती किंवा एखादा अनपेक्षित अनुभव तुमचं अंतर्मन हलवून सोडतो. हे धक्के देण्यासाठी नसून आत दडलेली ताकद जागी करण्यासाठी आहेत. या टप्प्यावर तुम्हाला स्वतःच्या मर्यादांचं भान येईल, पण त्याचबरोबर त्या मर्यादा ओलांडण्याची क्षमता देखील जाणवेल. पूर्वी जिथे भीती होती तिथे आता विचारपूर्वक धैर्य दिसू लागेल. निर्णय घेण्याआधीचा संभ्रम कमी होत जाईल आणि स्वतःवरचा विश्वास हळूहळू मजबूत होईल. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की काही गोष्टी न सांगताही स्पष्ट होतील. लोकांचे हेतू, परिस्थितीची दिशा आणि स्वतःच्या मनाची खरी इच्छा यामध्ये फरक ओळखणं सोपं होईल. ही स्पष्टता अचानक मिळणार नाही, पण ती एकदा आली की पुन्हा गोंधळ निर्माण होणार नाही. नियतीचा अंतिम संकेत असा आहे की हा काळ तुम्हाला बाहेरच्या यशासाठी नव्हे तर आतल्या स्थैर्यासाठी घडवत आहे. जेव्हा आतून शांतता प्रस्थापित होते तेव्हाच योग्य संधी योग्य वेळी आयुष्यात प्रवेश करतात. मनाचा गोंधळ पूर्णपणे निवळण्याआधीच तुम्ही स्वतःमध्ये एक नवा आधार शोधाल आणि तोच आधार पुढील प्रवासात तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक ठरेल. मिथुन राशीच्या जीवन प्रवाहात आता एक असा टप्पा येतो आहे जिथे विचारांची दिशा हळूहळू बदलत जाते, पण त्या बदलाची जाणीव लगेच होत नाही. आतून काहीतरी जुने ढासळत आहे आणि त्याच जागी नवीन समज तयार होत आहे. त्यामुळेच कधी अचानक शांत वाटतं तर कधी कारण नसताना अस्वस्थता जाणवते. ही दोन्ही टोकं एकाच प्रक्रियेचे भाग आहेत. या काळात तुम्हाला स्वतःच्या भावनांचा वेगळ्याच पातळीवर अनुभव येईल. पूर्वीच्या गोष्टी सहज दुर्लक्षिल्या जात होत्या, त्या आता खोलवर परिणाम करू लागतात. एखादा शब्द, एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग मनात रेंगाळतो. यामागे कारण असं की तुमचं अंतर्मन आता वरवरच्या गोष्टी स्वीकारायला तयार नाही. त्याला सत्य, प्रामाणिकपणा आणि स्थिरता हवी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना सतत हालचाल हवी असते, पण सध्या नियती तुम्हाला थांबून काहीतरी दाखवते आहे. जिथे तुम्ही थांबता तिथे स्वतःची खरी ओळख व्हायला सुरुवात होते. काही वेळा एकटेपणा जाणवेल, पण तो रिकामेपणातून आलेला नसेल. तो एक प्रकारचा संवाद असेल, स्वतःशी केलेला. या टप्प्यावर तुम्हाला जाणवेल की काही इच्छा हळूहळू मावळत आहेत. त्या पूर्ण झाल्या म्हणून नाही, तर त्या आता तुमच्या प्रवासाशी जुळत नाहीत म्हणून. आणि त्याच वेळी काही नव्या आकांक्षा जन्म घेत आहेत, ज्या अजून स्पष्ट शब्दात मांडता येत नाहीत. हे बदल आतल्या स्तरावर होत असल्यामुळे त्याला वेळ लागतो आहे. हळूहळू तुमचं मन अधिक निरीक्षक बनत जाईल. प्रतिक्रिया देण्याआधी विचार, निर्णय घेण्याआधी शांतता आणि बोलण्याआधी समजूत येईल. ही परिपक्वता अनुभवातून येते आहे, शिकवणीतून नाही. त्यामुळेच हा काळ जरी अवघड वाटत असला तरी तो तुमचं भविष्य अधिक मजबूत बनवत आहे. आगामी दिवसात तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी आपोआप जुळून येतात. जे आधी विस्कळीत वाटत होतं ते एका अदृश्य सूत्रात बांधलेलं दिसेल. मनाचा गोंधळ पूर्णपणे संपण्याआधीच तुम्ही बदल स्वीकारायला शिकलेले असाल आणि तो स्वीकारच तुम्हाला पुढील आयुष्यात अधिक स्थिर, अधिक सजग आणि अधिक स्वतःशी जोडलेलं बनवेल. मिथुन राशीच्या आयुष्यात सध्या घडणारा बदल हा केवळ मनापुरता मर्यादित नाही, तर तो तुमचा संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम घडवणारा आहे. आतून तयार होणारी नवीन जाणीव तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक निवडक बनवत आहे. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणाशी किती जवळीक ठेवायची आणि कुठे थांबायचं याची छाननी मन नकळत करू लागलं आहे. हा बदल अचानक आलेला नसून अनेक अनुभवांची जमलेली बेरीज आहे. या काळात तुम्हाला जाणवेल की काही लोक तुमच्याशी तसंच वागत नाही जसं पूर्वी वागत होते. कधी दुरावा, कधी गैरसमज तर कधी पूर्ण शांतता जाणवेल. यामागे तुमची चूक किंवा त्यांची चूक शोधण्यापेक्षा प्रत्येक नात्याचा एक कालावधी असतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. काही नाती तुमच्या पुढील प्रवासात साथ देण्यासाठी नसतात, तर तुम्हाला काही शिकून सोडून जाण्यासाठी असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींची एक खास ओळख म्हणजे परिस्थितीशी पटकन जुळून घेण्याची क्षमता. पण सध्या तुम्ही जुळून घेण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहण्याकडे जास्त झुकत आहात. जे मनाला पटत नाही त्याला होकार देण्याची तयारी आता उरलेली नाही. ही ठाम भूमिका तुम्हाला कधी कठोर वाटेल, पण हीच भूमिका पुढे जाऊन तुमचं संरक्षण करणार आहे. या टप्प्यावर तुमची अंतःप्रेरणा अधिक तीव्र होत चाललेली आहे. एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही हे तुम्हाला तर्क लावण्याआधीच जाणवू लागेल. हे संकेत दुर्लक्षित केल्यास मन पुन्हा अस्वस्थ होईल आणि स्वीकारल्यास गोष्टी आपोआप सुकर होतील. म्हणूनच या काळात मनात येणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं ठरत आहे. हळूहळू तुमचं आयुष्य वेगळ्या गतीने पुढे सरकू लागेल. जिथे आधी घाई होती तिथे आता संयम येईल. जिथे आधी संभ्रम होता तिथे आता स्वीकार दिसेल. प्रत्येक गोष्ट त्वरित बदलणार नाही, पण तुमची आतली तयारी पूर्ण होत चालली आहे हे नक्की.
नियतीचा शेवटचा सूक्ष्म संदेश असा आहे की हा काळ तुमचं काही हिरावून घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला अनावश्यक ओझ्यांपासून मुक्त करण्यासाठी आहे. मनाचा गोंधळ पूर्णपणे संपण्याआधीच तुम्ही हलके व्हाल आणि जेव्हा पुढचं पाऊल टाकाल तेव्हा ते भीतीतून नाही, तर पूर्ण जाणीवेतेतून टाकलेलं असेल. हाच बदल तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू ठरणार आहे. मिथुन राशीच्या जीवनात आता एक असा अंतर्गत प्रवास सुरू आहे, जो शब्दात मांडणं कठीण पण अनुभवणं अपरिहार्य आहे. तुम्ही स्वतःलाच काही प्रश्न विचारायला लागला आहात, ज्याची उत्तरं बाहेर कुणाकडेही नाहीत. हा काळ तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत आहे, कारण तुमचं मन आता सहज समाधान मानायला तयार नाही. वरवर शांत दिसणाऱ्या गोष्टींच्या आत दडलेली अस्वस्थता तुम्हाला स्पष्ट जाणवते आहे. या टप्प्यावर तुम्हाला कळू लागेल की सर्व काही समजून घेणं ही तुमची जबाबदारी नाही. काही गोष्टी तशाच सोडून देणं, त्यामागचं कारण न शोधणं हेच मनासाठी आवश्यक ठरत आहे. पूर्वी जिथे प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण हवं वाटायचं, तिथे आता मौन स्वीकारणं सोपं होत चाललं आहे. हे मौन कमकुवतपणाचं नसून अंतर्गत स्थैर्याचं लक्षण आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना सतत बदलाची ओढ असते, पण सध्या हा बदल बाहेर नाही, तर आत घडतो आहे. तुमची प्रतिक्रिया, तुमची अपेक्षा आणि तुमचा दृष्टिकोन यामध्ये सूक्ष्म पण ठळक फरक पडतो आहे. जे आधी असह्य वाटायचं ते आता तितकंसं त्रासदायक वाटत नाही आणि जे आधी महत्त्वाचं नव्हतं ते आता मनाच्या केंद्रस्थानी येत आहे. या काळात काही क्षण असे येतील जेव्हा तुम्हाला अचानक स्पष्टता जाणवेल. एखादी गोष्ट जी खूप दिवस अडकलेली होती ती क्षणात सुटल्यासारखी वाटेल. ही स्पष्टता कायमची नसली तरी ती दिशा दाखवणारी असेल. त्या क्षणांना हलकं समजू नका, कारण तेच तुमच्या पुढील प्रवासाचे संकेत आहेत. हळूहळू तुमचं मन अधिक स्वच्छ होत चाललेलं आहे. विचारांची गर्दी कमी होत आहे आणि जे विचार उरले आहेत ते अधिक ठोस आणि अर्थपूर्ण वाटत आहेत. त्यामुळे निर्णयांची भीती कमी होते आहे. चूक होईल या भीतीपेक्षा स्वतःशी खोटं बोलण्याची भीती जास्त वाटू लागते आहे. आगामी काळात तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्र अनुभवणार आहात. ही स्वतंत्रता नात्यांपासून दूर जाण्याची नाही, तर स्वतःच्या आत घट्ट उभं राहण्याची आहे. मनाचा गोंधळ पूर्णपणे संपण्याआधीच तुम्ही हे समजून घेतलेलं असेल की शांतता म्हणजे सगळं संपणं नाही, तर खरं आयुष्य तिथूनच सुरू होतं. नियती तुम्हाला या जाणीवेकडे हळूच घेऊन जात आहे. मिथुन राशीच्या आयुष्यात आता असा टप्पा उलगडतो आहे, जिथे बाहेरचं जग तसंच असतानाही आतली जाणीव पूर्णपणे बदलते आहे. पूर्वी जे विचार मनावर राज्य करत होते ते आता हळूहळू मागे पडत आहेत. त्यांच्या जागी एक वेगळी स्पष्टता जन्म घेत आहे, जी गोंधळातून नाही तर अनुभवातून तयार होते आहे. त्यामुळेच काही क्षण तुम्हाला अनामिक शांततेचं जाणवतात, तर काही क्षण स्वतःपासूनच दुरावल्यासारखे वाटतात. या काळात तुमचं मन एक गोष्ट स्पष्टपणे नाकारत आहे. सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज, इतरांच्या अपेक्षा, समाजाची चौकट किंवा न बोलता आलेले दबाव यापासून तुम्ही नकळत मोकळे होत चालला आहात. हे सुटणं वेदनारहित नसतं, पण ते आवश्यक असतं, कारण जेव्हा ओझं कमी होतं तेव्हाच खरी दिशा दिसू लागते. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये असलेली बहुआयामी विचारशक्ती सध्या एका केंद्राकडे वळते आहे. सर्वत्र पसरलेली ऊर्जा आता एका बिंदूवर स्थिर व्हायचा प्रयत्न करते आहे. म्हणूनच एकाग्रता वाढवण्याची गरज मनाला प्रकर्षाने जाणवते आहे. हे संकेत सांगतात की तुमचं अंतर्मन आता सुस्पष्ट विचारांसाठी तयार होत आहे. या टप्प्यावर अध्यात्माचा स्पर्श अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी ठरतो. मोठ्या विधींपेक्षा शांततेत केलेलं नामस्मरण अधिक परिणामकारक ठरतं आहे. जेव्हा मन खूप बोलतं तेव्हा शब्दांपेक्षा कंपन जास्त काम करतात. म्हणूनच एक साधा पण गूढ मंत्र तुमच्या मनाला स्थैर्य देऊ शकतो. मंत्र: ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र मनातल्या गोंधळाला थांबवून विचारांना एक दिशा देतो. उच्चार कमी पण भावना खोल असावी. हळूहळू या मंत्राचा जप करताना श्वासावर लक्ष केंद्रित झालं की मन आपोआप शांत होतं आणि एकाग्रता वाढू लागते. आगामी काळात तुम्हाला जाणवेल की तुमचं मन आता बाहेरच्या आवाजांपेक्षा आतल्या स्पंदनांना अधिक प्रतिसाद देत आहे. हीच अवस्था तुम्हाला पुढील निर्णयांसाठी सज्ज करणार आहे. गोंधळ पूर्णपणे नाहीसा होण्याआधीच तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवलेलं असेल आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा नियतीचं मार्गदर्शन शब्दांशिवायही स्पष्टपणे जाणवू लागतं. आज तुम्ही इथपर्यंत वाचलं आहे याचा अर्थ काहीतरी तुमच्या मनाला स्पर्श करून गेला आहे. हा क्षण फक्त वाचून पुढे जाण्यासाठी नाही, तर स्वतःकडे वळण्यासाठी आहे. काही वेळ स्वतःसाठी काढा, शांत ठिकाणी बसा
आणि मनात चाललेली धावपळ थांबवा. जे ऐकलं, जे जाणवलं ते आज साठवून ठेवा आणि त्यावर विचार करा. जर हे शब्द तुमच्या मनातल्या गोंधळाशी जुळले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बदलाची सुरुवात नेहमी जाणीवेतून होते. आजच एक छोटासा निर्णय घ्या, स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा, मन शांत ठेवण्याचा आणि आतल्या आवाजाकडे लक्ष देण्याचा. तुम्ही एकटे नाही आहात. हा प्रवास अनेकांचा आहे. हा संदेश इथेच थांबू देऊ नका. तुमच्या आयुष्यात जे अनुभवत आहात ते समजून घेण्यासाठी आणि पुढील संकेत वेळेवर मिळावेत यासाठी या प्रवासाशी जोडलेले राहा. पुढे येणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये तुमच्यासाठी काहीतरी दडलेलं असेल. योग्य वेळ आली की पुढचं पाऊल आपोआप स्पष्ट होईल. फक्त या दिशेला पाठ फिरू नका. श्री स्वामी समर्थ.